shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. सोनी मराठीवरील जीवाची होती या काहिली या मालिकेतील अर्जुन रेवतीच्या या झकास नृत्यासोबत सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, दिवाळी निमित्त सासरे बुवांनी जावयासाठी आणलंय दिवाळीचं वाण. पण जावयाच्या मनात आहे भलताच प्लॅन. चला तर बघूया तिथे काय घडतंय ते. ही गंमत आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले मुरब्बी हास्यवीर. रंजना, रंजना, अगं ये की बाहेर. अरे जावई बाप्पू कधी येतील, ये बाहेर. आले आले ओ आले. ये हा काय हो बया, दिवाळी झाला हो. काय झालं? अरे रंजना, छान दिसतेस ग तू. बया. मी काय म्हणतोय, हा. आता जावई बाप्पू येतील. होय. हे बघ, पहिला त्यांचा दिवाळी सण आहे का होय नाही, होय त्यांचा मान पान अगदी नीट झाला होय पाहिजे. तर झाला तेव्हा बी पाहिजे. येतील येतील. येतील. आले 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 हा, आले. थांबा 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 जाऊया बापू, थांबा थांबा जाऊया बापू, थांबा. काय? आणि इकडे हाण, हळू आणि हळू इकडे हाण. एकच घ्यावा. हो, हो. हळू थांब थांब. बाबा, हळू हो. ए खरं आहे का काय? अरे आयटम, अरे आयटम बॉम्ब आहे हातात. शासला गौरव वाचलो मी निमायचे. माझ्या हातून बॉम्ब फुटला असतं बाई. सुरुवातीला 5 मिनिटं जो कोल्हापुरीचा किल्ला बांधला होता तो बॉम्ब बरोबरच फुटला तुमचा. असला मिनी आलो वगैरे लगेच सुरू. या या जाऊ. या ना जावई बापू या. या या बसा बसा. वा जावे बापू, तुम्हाला बघितलं केवढा आनंद आलाय तुम्हाला काय सांगू. म्हणजे ती म्हणतात नाही काय, म्हणजे जावं येते घरा तुमची दिवाळी दसरा. मग दसऱ्याचं सोनं कुठे आहे? तुम्ही मला आपट्याचं पान नाही दिलं दसऱ्याला. आणि दसरा होऊन आता लय दिवस आहे, पानं बी सुकली असतील नाही का. मग गळ्यातली चेन द्या ना, मी सोनं मानून घेईन. मानून अहो सोन्याची आहे ती. हो हा मग द्या ना. काय म्हणते. अहो असं काय करताय? द्या की त्यासनी. हं? आपल्याच घरात राहणार आहे शेवटी. द्या की. द्या हो लवकर. नाही निघत, अडकली. बया, अशी आणि कोण काढतंय? त्या इकडे मी दाताने तोडून देतो. काय करता तुम्ही. नाही ते चुकून दात मानेल. म्हणून चावाल तेवढी काय करता ते हळू तुम्ही. हो. चेन हळू, काढत. हळू, हळू. अरे निघाली लगेच. हो. द्या. छान दिसते. शुभ दसरा बाबा. आई शुभ दसरा. आणि आई. तुम्हाला सुद्धा अहो ग माझी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. होय, तुम्हाला. हा. आम्ही काय रिकाम्या हाताने नाही आलोय. रसिका, आई तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय तवा. हाय का आता? काल तवा आणि कशाला आणलीस ग? 5-5 तवे आहेत ती घरात. तवा नाही नाही, तवा तवा म्हणजे तसा तवा नाही. साडी आणली तुझ्यासाठी. होय, ही घे, तुझ्यासाठी साडी आणली. आणि माझ्यासाठी काय. तुमच्यासाठी, हा माझ्यासाठी. तुमच्यासाठी बाबा स्पेशल गिफ्ट, स्पेशल काजू मोदक. दिवाळीत मोदक. अरे हे काय गिफ्ट आहे का. बाबा ओ हे मिळवण्यासाठी किती फिरावं लागलं आम्हाला माहिती आहे. होय बाबा, पार कोल्हापूरवरनं आणलंय तवा. थांब. मानतो मी ते मोदक, तू पार कोल्हापूर पर्यंत जाऊ नको बाई. आणि ती भाषा बी बोलू नकोस. अहो तुम्ही काय बोलत बसलाय? सरप्राईज द्या की. सरप्राईज सरप्राईज. काय काय बाबा सरप्राईज काय? Surprise आहे का आमच्यासाठी तवा? काय 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 रसिका, गंमत आहे गंमत. काय 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 गंमत सांग, तुला माहिती आहे सांगितलं. मला, माहिती. गंमत गंमत. काय काय आणलंय तवा? हे बघा,
सरप्राईज. आईच्या गावात बुलेट. नवीन बुलेट आणली तेव्हा सासरे बुवा थँक्यू. काय पाडव्याचं गिफ्ट दिलं तुम्ही मला. तुम्ही ग्रेट आहात. नाही. कुठे चावी द्या. नाही चावी द्या. ऐका. कुठे चावी कुठे. ऐका हे बघा म्हणजे बुलेट हे सरप्राईज आहे पण तुम्हाला गिफ्ट देणार आहे हे सरप्राईज नाही. बाबा हा? काय बोलतायस आता. म्हणजे ही बुलेट माझ्यासाठी आणली जावई बापूसाठी नाही आणली. बुलेट आमच्यासाठी नाही आहे काय? असं सॉरी. जावय बापू जावय बापू बया माफी मागते मी. वाईट नका वाटून घेऊ. गैरसमज झाला हो तसं म्हणजे ठरवून नाही. आपण गिफ्ट Sorry. नाही चालतंय की त्यात काय एवढं. क्या बात आहे सासरे बुवा. खरंच कौतुक वाटतं मला. थँक्यू काय भारी आहे या वयात बुलेट घेतली आहे. थँक्यू म्हणजे तुम्हाला सांगतो हा? अहो, माझी तर कॉलेज पासूनची इच्छा होती बुलेट घ्यायची. हा? शाळेपासूनची इच्छा होती हा. बुलेट घ्यायची. म्हणलं एक दिवस मी बुलेट घेणार असं आयटीत सगळ्यांसमोर जाणार. आमची दोघांची लय इच्छा म्हणजे लय वर्षाची इच्छा जी आमची आहे ना ती आम्ही आज पूर्ण करणार आहे. मी तुला सांगतो असं भर बॅगात बुलेटवरनं मी माझ्या रंजूला घेऊन जाणार. असं भर असं जाणार आणि मध्येच कचकुनी ब्रेक दाबणार आणि मागून हळूच रंजू मला असं गच मिठी मार. बाबा एकदम डोळ्यासमोर आला. हा? तुम्ही पण आहे ना जावा तिकडं. अहो आई. अहो Sorry, ते अहो तुम्हाला काय चेंडू वाटला का तो. नाही हो. कुशाल चेंडू म्हणून फेकला त्यांनी नाही तुम्हाला. हो, असं- कुशाल चेंडू या बसाई. बाबा गाडी चालून दाखवा की तेव्हा. नाही अजून चालूच केली नाही मी. आणि नाही. त्यांचे पाय कुठं पुरते ती तिथं. कालपासनी दोरीच्या उड्या मारता येते आणि पॉम्पलॅन पिता येते. पॉम्पलेट पित्या तिथं. बाबा हे पाय पोचत नाही ते डेंजर आहे. तुम्हाला खरं सांगतो मी. तुम्हाला सांगतो माझा असाच एक बटला मित्र होता. नाही हा? नाही माझ्या बाबांबद्दल मी ऐकून घेणार नाही तेव्हा. डायरेक्ट तोंडावर बटला म्हणताय का. अगं मी मित्राला बटल्या म्हणालो. बाबांची उंची आहे थोडीफार. है ना? तर त्या बटल्याला बुलेट घ्यायची लय हुक्की. मग त्याने घेतली बुलेट आणि गेला स्टँडवर लावायला. पाय पुरले नाहीत. स्वतःच्याच बुलेट खाली येऊन मेला. बया काय सांगताय जावे बापू. नाहीतर काय. मी काय म्हणतो रंजे हो. म्हणजे मी बुलेट घेऊन चूक केली का. अहो नाही 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 हो, तू कुठे गेलीत मी तुम्ही. नाही. अहो बाबा असं काय करता तुम्ही आता दोरीच्या उड्या मारताय ना. तुमची उंची वाढणार. फक्त मज्जा रज्जू आणि मज्जा तंतूला सांभाळलं पाहिजे. मज्जा रज्जूला हादरे बसले तरी पाठदुखी निर्माण होते. मी काय म्हणतो ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल का. आहे ना उपाय. काय होय. बुलेट जावयाला जायची. काय बोलते ते काय बुलेट कोणाला तरी चालवायला जायची. हा, तुम्ही काय केलं. बुलेट जावायला द्यायचे असं. तुमच्या मनातलं तुमच्या ओठावर येते. हा? मी असं मुळीच तर बोललो नाही. नाही. माझं काय म्हणणं आहे बुलेट कोणाला तरी चालवायला द्या ना. तुम्ही मागे बसा. अहो, कसं माग बसा. का. अरे कोल्हापुरात मला ओळखतात लोक. आय एम बया ओ आणि समजा तो माणूस माझी बुलेट तो चालवत असेल मी त्याच्या मागे बसलो तर लोक काय म्हणतील काय. त्या माणसाची बुलेट आहे आणि ह्यो फुकट्या मागे बसला. हो आणि हे मागं बसल्यावर मी कुठं बसायचं मग. बघा आई तेच तर मी म्हणतोय. हे गावभर हिंडणार बुलेट घेऊन आणि तुम्ही यांची वाट बघत घरात बसणार. उपयोग काय एवढी महागडी बुलेट घ्यायचा. असं जावे बापू तुम्ही घेऊन जावा. हा, चला. ए, काय घेऊन जा थांबा तुम्ही. तू काय ह्यांचं ऐकतेस. तुला माहिती ना मागच्या वेळी काय झालं. काय आपल्या घरी आले म्हणले सासरे बुवा तुमचे डोळे खराब होतील म्हणून नवीन कोरा टीव्ही घेऊन गेले. तुम्हाला ताप येईल सर्दी होईल म्हणून फ्रीज त्याच्यानंतर आपल्या घरातला एसी तो घेऊन गेले. हे तर काय नाही बाथरूम मध्ये मी ते इंग्रजी टॉयलेटचं भांडं आणलं होतं. ते म्हणलं सासरे बुवा अहो हे एवढं मोठं तुम्ही आणले वर बसाल तर डायरेक्ट आत पडून मराल. आपल्या घरात घेऊन तिकडं लावले आणि मी वावरात जाऊन बसतोय. हळून त्यांच्या समोर कुठं बोल. ते काय नाही खड्ड्याचा मी बुलेट कुणाला देणार नाही. ठीक आहे सासरे बुवा. सासरे बुवा तुमच्या आनंदात माझा आनंद आहे.
पण तुमच्या जीवाची काळजी म्हणून सांगतोय, तुम्हाला मी बुलेटवर कसं चढायचं हे शिकवल्याशिवाय जाणार नाही मी. आपण खरंच नाही, आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावीच लागेल. आई मी जे करेन ना ते मी गेल्यानंतर तुम्ही ह्याच्याकडे प्रॅक्टिस करून घ्या. हा चालेल. आता तुम्ही इकडे या. हा आता माझ्या पाठीवर इथे बसा. मी आता असं उभं राहत. हा माझ्या पाठीवर बसा. लय उच आहे, केवढं उच आहे. मग तुम्ही काय 3 चाकी सायकल घेतली आहे? बुलेट घेतली आहे ना? काय घोडागाडा खेळतो आपण? नाही, चढा या. चढा पाठीवर चढा माझ्या. इकडे या जरा. हा या. बसले? आई बघितलं, तुम्हाला लाईव्ह डेमो दिला ना मी. या माणसावर लक्ष ठेवा, तर हा माणूस जाईल बुलेट घेऊन आणि तुम्हाला विधवा करून येईल. व चावी देऊन टाका. हे अवतासा नको आपल्याकडे. चावी कुठं ठेवली? नाही बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे. देऊन टाका चावी. तवा डोक्यात मारीन तुझ्या. लगेच घेऊन जा. सासरे बुवा, दिवाळीच्या शुभेच्छा. हा ठीक आहे. ताई, दिवाळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा तवा. आई अगं बाबूच्या सांभाळून जा. हो तवा. बाय. बाय, सांभाळून जा. जाते. हो, चला. इथं वर चढायचं. Practice करा. वरती करा. लय भारी तवा आणि परफॉर्मन्स पण. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. अरुणदा मस्त. अभिजित डॅम्बेस जावई अत्यंत शिताफीनी साकारलास. फार मजा आली. थँक्यू. रस्सा, तू जेवढ्या जेवढ्या व्हरायटीज तव्यांच्या दाखवल्या ते सगळे मला आवडले. मने मस्त दिसतेस. मजा आली. मंडळी, सायबर क्राईम हा आत्ताच्या काळातला अतिशय गंभीर विषय आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करायला आज भरली आहे ग्रामसभा. बघूया गंभीर सभेत काय धमाल घडते ते. सारे घ्या. हे मला अजून एक दे रे. अजून एक देन. काय भंडाऱ्याचा लाडू आहे तो? पॅम्पलेट आहे. हे काय पॅम्पलेट आहेत ते? तुझ्या एवढा काय आला का? ऍडिशनल किडनी मागितली तुझ्याकडे? पॅम्पलेट तर मागितलेला आहे, देताल? ए आवाज नीचे वरना झंझावात आ जाएगा. हा मम्या या, कशावर ही भांडाल का रे? थांबा रे, थांबा. माफ करा, माफ. बसा बसा. काय चाललंय इथे? हे चिकू, झालेत पेम्पलेट वाटून? झाले वाटून झाले. आता महत्वाची गोष्ट, कशासाठी जमलेलो आहोत आपण? तर आज आपल्या गावात हे जमदाडे साहेब आलेले आहेत. हे कोण आहेत? तर हे सायबर क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहेत. काय झालं? मोरे, काय झालं घाबरायला? ते काय ते क्राईमचं काय संबंध आहे ना? तुम्ही का घाबरताय? ते मी स्त्री पाठवळ करतो ना म्हणून, बाकी काय नाही. अरे स्त्री पार्ट करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? मला सांगा. नाही. का उगाच लाफ्टर साठी एवढं करायचं मला सांगा. थांबा ना मोरे. तर मंडळीनो, ओहो. या गावचा सरपंच म्हणून गुच्छ पुष्प देऊन साडेमाडे साहेबांचं आम्ही स्वागत करत आहोत. सरपंच, आज मोजून हे 2 शब्द धरलेत वेठीस. असं नका करू. साडेमाडे असं आडनाव काय? बसा सरपंच. जमदाडे जमदाडे. नाही, पण हरकत नाही. भावना पोहोचल्या तुमच्या. चुकून बोलले असतील ते, पण खूप क्यूट दिसत आहेत. क्यूट हा, खुले आहेत ते. मग परवा बुद्धिबळ खेळायला बॅट घेऊन आले होते. थांब रे, थांब रे, थांब रे, तिकडे थांब रे. उगाच ते सरपंच आहेत आपले ते. बदनामी नको. तरी हा. खुले. सरपंच. तर हे जे जमदाडे साहेब आहेत, हे सायबर क्राईम ब्रांच मध्ये ऑफिसर आहेत आणि ते आपल्याला सायबर क्राईम गुन्ह्यांची माहिती देणार आहेत. सायबर क्राईम गुन्हे काय असतात, ते कसे होतात, आपण कसं सावध राहायचं, या सगळ्याची माहिती आपल्याला ते देणार आहेत. मास्तरांनी या साहेबांका सांगा जाका आता जरा लवकर आवरा. नाही माझ्या बारक्या ताप किलो आहे ना. काका घरी जाऊ जा. वेगळाच टोन आहे, पण हरकत नाही. मी थोडासाच वेळ घेणार आहे. काय चालव? सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
थांबा, विकू नका, धन्यवाद. हा, थांबा. ऐका. की हो हो आनंद या गोष्टीचा आहे की सायबर क्राईम ह्या विषयाची माहिती घेण्यासाठी तुम्ही गावातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात कळलं थँक्यू थँक्यू हा. थँक्यू सायबर नेमकं काय बरं आहे ते काय सांगणार आहो ना तुम्ही आम्हाला. सायबर कायबर असा विनोद कराल हे बघा सायबर क्राईम असतं ते म्हणजे जे गुन्हे इंटरनेटवर घडतात त्यांना म्हणतात सायबर क्राईम. कळलं कळलं आज आपल्या देशात सगळ्यात जास्त गुन्हे सायबर क्राईमचे होत आहेत. समजा बुवा आपण आपल्याकडे आता हो हो ठीक आहे ठीक आहे हे क्रेडिट कार्ड आहे. काय दाखवा हे बघा हे क्रेडिट अरे भारी आहे. अरे काय वास येणार अरे काय चालू आहे हे मस्त अरे काय करताय बरं अरे ते त्यांचं फेकायचंय ते काय मूर्खपणा आहे? क्राईम काय काय मूर्खपणा आहे हा? अरे तुम्ही गुन्हा बोलला. अरे बावळट आहात का रे तुम्ही? बावळट आहात? हे बघा हे क्रेडिट कार्ड म्हणजे गुन्हा नाहीये हे बाळगणं गुन्हा नाहीये. हे बघा बऱ्याचदा काय होतं की फोन येतात की आम्ही बँकेतून बोलतोय तुमचं कार्ड ब्लॉक झालंय तुमच्या कार्डचं व्हेरिफिकेशन करायचंय म्हणून ते तुमच्या कार्डवरचा हा नंबर मागतात. हे बघा हा नंबर हा नंबर द्यायचा नाही आणि सीव्हीव्ही नंबरही मागतात. 3 आकडी जो नंबर असतात ना तो तर अजिबात द्यायचा नाही. खरं तर तुम्हाला असे कॉल्स वगैरे आले असतील क्रेडिट कार्ड साठी आले असतील क्रेडिट कार्ड नाहीये तुमच्याकडे तर माझ्याकडे असलं आहे काय ते आहे बरं बघू 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 काय अरे अरे तो काय बॉम्ब आहे क्रेडिट कार्ड आहे साधं. माझ्याकडे काय सर हा हा देता नाही असं देशील आहे माझ्याकडे हा हे वा अरे याच्यावरचे नंबर कुठे आहेत पण हा? नंबर आता वापरलं एवढं म्हणल्यावर जिजलं नंबर ती हे एवढं स्वाईप केलं की नंबर झिजले मग काय ती काय झालं ऊस स्टारवरून आला या वर्षी बर पैसे लय आलं होतं बँकेत टाकाय गेलो हा. ते बियाण्याने काहीतरी फॉर्म बिम भरून घेतलं आणि ही दिलं म्हणली वापरायचा उपयोग होतो म्हणून पण हे नंबर कसे झिजले खूप स्वाईप केलंय का नाही त्याचं काय माहिती नाही मग? पण ऊस तोडा हीच वापरतोय मी ऊस तोडायला क्रेडिट कार्ड म्हणजे काय दोन नाही धार बघा कसली धार आहे तुम्हाला सांगतो हुईंग केलं की डोळा उडतोय ऊसाचा हुईंग करायचं सोलाय बी लागत नाही हुईंग खायचा ऊस लय भारी आहे होती तुम्हाला सांगतो काय मागच्या महिन्यात एकने घराचं काम काढलं होतं बर 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 कामगार झालं नाही ती हो मग? तुम्हाला सांगतो भीतीवरची सगळी लांबी ह्यानं भरली मी क्रेडिट कार्डने लांबी ही लय भारी आहे हो, लय कामाचं असतं ही खरंच तर मटण खाल्लं की नाही गावा दातात अडकतंय की नाही हो हो अडकत अडकत किती वेळात अडकू दे की नुसतं फिरवायचं स्विंग बाहेर काय कोण लोक आहेत रे माझ्या गावात? नाही रे बाबांनो, हे नाहीये कार्डाचं काम. नाही नाही, मी माफ करा, मला सांगतो सांग. हे बघ विचित्र उपयोग सांगितले तू पण तसं काही करायचं नाही हे बघा काय जेव्हा असे फोन येतात की तुमचा सीव्हीव्ही नंबर द्या तर तो द्यायचा नाही आणि बऱ्याचदा मेसेज येतात की आम्ही तुम्हाला लोन देतोय ही अशी अशी स्कीम आहेत तर ते जे मेसेजेस येतात त्यांना इग्नोर करायचं काय करायचं इग्नोर इग्नोर म्हणजे काय? दुर्लक्षित करायचा वा 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 यांना इंग्लिश कळतं हा. येस आय थिंक नॉट एनिथिंग फर्टिलायझर मुवमेंट फॉर क्रेडिट कार्ड स्वाईप इज कार्ड नथिंग फॉर फर्टिलायझर आय शॅल ऑलवेज हॅव्हिंग टू पर्सनॅलिटी व्हेजिटेबल अँड व्हिलेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्वाईप ऑफ द कार्ड नॉट एनिथिंग फर्टिलायझर थांबा थांबा मोरे. गुड थिंग त्यांना कळू दे मोरे थांबा. डोंट नो नको, एनिथिंग नको नको मोरे आणखीन एकदा महामारी येईल नको थांबा. साहेबांनू फोन आल्यावर इग्नोर करायचा म्हणजे काय करूच आहे म्हणजे काय असे जे फोन येतात ते खोटे फोन असतात हा. बँक असे फोन करत नाहीत असे मेसेजही पाठवत नाहीत असे मेसेजेस आले तर ते डिलीट करायचे कळलं ना हा पण समजा एका वासाड्यान चुकून रात्री अपरात्री वाचलान तर काय प्रॉब्लेम होईल नाही नाही मेसेज वाचला तर काही प्रॉब्लेम नाही पण त्या लिंक आहेत ना लिंक त्याच्यावर क्लिक करायचं नाही बऱ्याचदा काय होतं की असे मेसेजेस येतात की तुम्हाला 2 लाखाची लॉटरी लागली आपल्याला असाच आनंद होतो पण काय करतात ते काय तुमच्या अकाउंट मध्ये आता पैसे ट्रान्सफर करायचे म्हणून तुमची सगळी माहिती घेतात ते तुमच्या कार्डचा नंबर सीव्हीव्ही नंबर आनंदाच्या भरात तुम्ही तो देता आणि मग तुमचं अकाउंट ते ऑपरेट करतात हा ते ऑपरेट करतात पण ओटीपी येतो तुमच्या मोबाईल नंबरवर कारण मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असतो ना तर तो ओटीपी द्यायचा नाही ओटीपी हो हो अरे याचं काय घ्या घ्या ओटीपी म्हणजे 1 टाइम पासवर्ड वन टाइम पास हा तो द्यायचा नाही हा. कारण त्याच्याने आपली
पर्सनल इन्फॉर्मेशन समोरच्या पर्यंत जाते कळतंय का पर्सनल म्हणजे सगळं कळतोय हो सगळं कळत म्हणजे कुठल्या रंगाची आहे ती बी कळतोय म्हणजे कुठल्या रंगाची सायकल आहे त्याच्यावरून मी किती पोरींच्या मागे जातोय कोणाकोणाला प्रपोज आणतोय सगळं कळतोय अरे मालामाल विकलीचा राजपाल असा भांग पाडलाय हे बघ पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे ती नाही रे आपल्या कार्डवरची इन्फॉर्मेशन नंबर सीबीबी नंबर ते सगळं जातं त्याच्याने बँक अकाउंट रिकामा होऊ शकतं आपलं आपण साहेब ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना? उपाय सावध सावध राहणं हा उपाय आहे. सावध राहणं. हा लिंक्सवर क्लिक करायचे नाही बँकेतून फोन आला असा अहो, बँकेतला फोन कुठे येत आहेत बँकवाले डायरेक्ट वाडीत घुसतात बँकवाले आले रे आले की सगळे वाडीतले लपायला जातात जिकडे मागल्या टायमाला हा लपाय गेला आणि विहिरीत पडला पाम्या 4 दिवसांनी तोरस करायच्या कलशीत सापडला. माझ्यावर कधी आलो ते बँकवाला झाडावर चढलो आणि अजगरान गटली धरला ते सांगू का मास्तर मला एक कळलं नाही की बँकवाले आले की हे पळतात का आणि लपतात का कर्ज घेतलेत सगळ्यांनी बँक म्हणजे कर्ज काढण्यासाठी केलेली सुविधा इतकंच माहितीये त्यांना हा, हे बघा कर्जावरून आठवलं का आजकाल बरेच मोबाईलवर इलिगल ऍप्स असतात ते तुम्हाला इन्स्टंट लोन देतात आणि काही कागदपत्र घेत नाहीत जाम भारी मग चांगलंच आहे ना आपल्याला तेच वाटतं आपण 2,000 5,000 7,000 घेतो नंतर काही दिवसांनी ते भरमसाठ व्याज मागतात होय काय भरमसाठ व्याज मागतात आणि मग आपल्याला हरॅस करतात आपल्याला वाटतं की आपण तर कागदपत्र दिलेले नाहीत काही पण आपण मोबाईलची इन्फॉर्मेशन दिलेली असते आपला डाटा असतो त्यांच्याकडे मग आपले फोटो आपल्या नातेवाईकांचे फोटो ते मॉर्फ करतात म्हणजे एडिट करतात आणि ते एडिट करून म्हणजे आपले फोटो विवस्त्र करून एखाद्या सोशल मीडियावर आनंदाची गोष्ट आहे ही विवस्त्र झालेले फोटो सोशल मीडियावर टाकले गेले आनंदाची गोष्ट नाहीये आयुष्यातून उठतात लोक खाली आहे ना भयंकर असे मजकूर टाकतात घाणेरडे अश्लील मजकूर हा रागू नका वेलदोडे साहेब कुठा यांच्या ज्वानीचा मसाला एकदा कुठा कुठले वेलदोडे ऐका सरपंच माझा ऐका काय एकाच दिवस ग्रंथालयात भाड्याने तरी राहायला जावं शब्द पडू द्या तुमच्या कानावर बोला मास्तर ऐका मी सांगितलेलं तुमच्या डोक्यावरून जात आहे डोक्यावरून जात समजावून सांगा ना काय आपण आता प्रात्यक्षिक करू जे फ्रॉड कॉलर्स आहेत तो रोल मी प्ले करतो आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक तो माहिती देणारा जो असतो ना तो रोल प्ले करा आता लगेच हॅलो कोणीतरी म्हणा हॅलो हॅलो मैं करिश्मा बात कर रही हूँ आताच नाही त्याच्यामध्ये नाजागत नको नाजागत असेल तर समोरचा फोन हॅलो हॅलो करील मोरे थांबा त्यांना बोलू द्या करा हॅलो 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 गांडलाय हॅलो आलाय जवळ अर्धा शिक्षी झालाय मैं करिश्मा बात कर रही हूँ हाय करिश्मा बाजू में करीना है क्या और सलीम कैसा है तैमूर शाले को गया क्या और क्या कानाखाली मारू तुझ्या वर्ग मैत्रीण आहे तुझी ते बाईच्या आवाजात बोलताय तू का बाईच्या आवाजात बोललास मला वाटलं कानाखाली मारी काय सांगताय ते ऐका रे अरे लक्षात घ्या बरे हो हा एक वॉचमन ठेवलाय सारखा सॅल्यूट करतोय बोलू देत नाहीये मला ऐका मी काहीतरी सांगतोय ना तू हो पोरात ताप इलो जाऊ काय ना बऱ्याचदा मुलंच आहेत ना मुलीच्या आवाजात बोलत असतात हो आनंदाची गोष्ट नाहीये रे ही काही मुली असतात त्यांच्या ग्रुप मधल्या त्याही बोलतात गोड गोड बोलून जाळ्यात फसवतात मुली असतात तरी किती त्याच्या थांबा ना कसले प्रश्न विचारताय थांबा ना जरा महत्वाची माहिती देताय तुम्हाला ब्लॅकमेल करतात नंतर आणि आजकाल आहेत ना फिन्स्टा ॲपवर किंवा फेसबुक ॲप आहे त्याचं जे मेसेंजर आहेत त्याच्यावर तुम्हाला अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतात व्हिडिओ कॉल येतात तो कॉल जर आपण उचलला तर समोर विवस्त्र तरुणी असते आपण अचंबित होतो हे असे आणि ती स्क्रीनशॉट काढून घेते आपला आणि नंतर तो स्क्रीनशॉट व्हायरल करेल अशी धमकी देते पैसे उकळते आपल्याकडून कळतंय का काय गो साहेब अनु हा दुसरा कॉल नेमका येतो तरी कधी नका ना चिपळूणचे इम्रान हाशमी थांबा ना का तुम्हाला मुलींची माहिती थांबा ना रे
या सर जा अरे काय चालू आहे मला माफ करा, तुम्ही सांगा. काय सांगू मी आता सगळं तर सांगितलं यांना. सोप्या भाषेत सांगा काहीतरी. अरे सोप्या भाषेत सांगून तुम्हाला कळतंय का काही? नाही, इतकंच सांगा की कोणाला माहिती द्यायची नाही, कुणाचे निनावी फोन उचलायचे नाही. हा पण मास्तरांनू बापरे. हे बघ, या आवाजामुळे तुला 4 स्किट वाक्य नव्हतं. तसा नाही माका काय म्हणूचा, म्हणजे हॅन्डसम आणि देखणो पोराने कॉल केला तर काय करतलस? मरळतो या आवाजाने. मुळात तुम्हाला कुणीही फोन केला तरी तो फोन उचलायचा नाही, आणि जरी उचलला तरी आपली माहिती द्यायची नाही. तसं नाही ना मास्तरांनू, त्याने माका बाबू सोना करून शपथ घातल्या, तर माका माहिती देऊक लागतली ना. ए दग्गा फुटलेल्या आवाजात बोलणारी पोरगी अशी शपथ मनावर नाही घ्यायची. नाही नाही साहेबांनी शपथ मनावर घेऊची लागते. शब्दामुळे कोणतरी 1-2 मेला बिला केवढाक देखणो माणूस जातलो माझ्यामुळे माका नाही आवडतात. काय सांगतो यांना कळत नाही काही कुठून धरून आणलेत नमुने सगळे. शांत शांत व्हा, चिडू नका. काय चिडू नको. मी सांगतो यांना हे करायचं नाही तेच करायचं म्हणतायत. हे बघा नीट लक्ष द्या आता आणि मी सांगतो तसंच करा. हे बघा असे कॉल आले, आम्ही बँकेतून बोलतोय, नंबर द्या, CVV नंबर द्या, कार्डचा नंबर द्यायचा नाही. चुकून माती खाल्ली तो दिला तर जो OTP असतो तो द्यायचा नाही. काय द्यायचा नाही? DOP द्यायचा अरे नाही रे, POP द्यायचा नाही. नाही रे, सटवी द्यायची नाही. अरे नाही, MNOP द्यायचं नाही, काकवी अरे नाही. JCB अरे कोण आहे? थांबा मला कळलेलं आहे काय द्यायचं नाही. सांग. मोबाईल वर केतकी आली तर कोणाला द्यायची नाही. तुझ्या बापाने दिली होती केतकी अशी. केतकी आणि OTP जवळ तरी आहे का? अरे फालतूपणा करताय, मुद्दाम करतोय का? मला माफ करा. अरे काय माफ करा. एक तर ना सगळेच्या सगळे बिंडोके आहेत. आहेत. अरे यांच्यासोबत कोण फ्रॉड करेल हे? अरे मारेन हे स्वतः फ्रॉड दिसते. खड्ड्यात जा तुम्ही. नाही. काय करायचं ते करा. मरा. हा एक तर सरपंच निवडलाय तुम्ही. वा 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 वा, क्या बात. अतिशय इंटरेस्टिंग होती चर्चा. वा, सई. अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. शिवा, इतके दिवस तू काही बोलली नाहीस आणि आज बोललीस आणि माझा जीव भांड्यात पडला. मला असं म्हणायचं की इट वॉज वर्थ द वेट. मजा आली. बोलत जा. स्पेशली याच्यामध्ये खूप उत्कृष्ट सांघिक प्रहसन होतं आणि सगळ्यांनीच आपापली कामं चोख केली. सुंदर परफॉर्मन्स होता. आम्ही खूप मजा केली. मस्त.